अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत। पक्षाने सांगितलं तर मी ही लोकसभा निवडणूक लढवणार असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। शिवसैनिक असताना मान्य पक्षप्रमुख जो आदेश देईल तो, पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं, पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही लढायचं, पक्षप्रमुखांनी सांगितलं संघटनेचं काम करायचं, संघटनेचं। हा आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे। त्यामुळे कोण लढेल याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे पक्षप्रमुखांचाच असतो। पक्षप्रमुखांनी आदेश दिला तुम्हाला लढवायची, तर तुमची तयारी आहे का आणि ती कशी आहे? सैनिक आहे मी। साहेबांनी जिथं लढायला सांगितलं तिथं लढायची माझी तयारी आहे। संभाजीनगर कुठेही जिथेही लढायला सांगितलं मला, जीही लढाई, फक्त निवडणुकीचीच नाही, अन्य कोणती लढाई लढायला सांगितलं तर ती लढण्याची माझी तयारी 100%। बरं, पण मग संभाजीनगर सांगितली तर पूर्ण ताकदीनिशी तुम्ही लढायला तयार आहे? आज मी तर मागच्या 10 वर्षांनी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, परंतु शेवटी इंटरेस्ट असणं वेगळं आणि पक्षाने ठरवणं वेगळं। दरम्यान अंबादास दानवेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या इच्छा होती, त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला। जरी इच्छा असली, म्हणजे माझी इच्छा मुख्यमंत्री व्हायची आहे, मग मी इतरांना पाडून टाकू का, इतरांना संपून टाकू का, मग मी तिथे बसू का? हे नाही, हे चालत नाही। हे तसं ते म्हणणारे म्हणतात, पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो की आपलं नशिबात पण असलं पाहिजे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी बसलो होतो एकदा। ते म्हणे की अरे आपलं नशीब पण पाहिजे, नशिबात असेल तर होतं। आज तुला मला मंत्रिपद नाही द्यायचं, पण असं काही घडून आलं की तुझ्या नशिबात आहे, पण असं घडून आलं की तुला मंत्रिपद द्यावं लागलं, म्हणून नशिबाची गोष्ट असते, नशीब चांगलं आहे। संभाजीनगरची जागा कोण लढवणार? संभाजीनगरची जागा जर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जे म्हणतील ते, आता होईल ना चांगलं, कशाला तुम्ही काळजी करता? जनतेची जी इच्छा आहे ती उद्धव साहेब मान्य करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।